नासिक में पिछले कुछ दिनों से हत्या, झगड़े और दंगे जैसी घटनाएं लगातार सामने आ रही है। इस बीच गुरुवार को दो सगे भाइयों की हत्या की गई। पुलिस ने अब इस हत्या की गुत्थी को सुलझा लिया है। नासिक के उपनगर आंबेडकरवाड़ी में दो सगे भाई उमेश उर्फ मुन्ना जाधव और उसके भाई प्रशांत जाधव की धारदार हथियार से वार कर हत्या की गई। इनमें से उमेश जाधव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट का शहर उपाध्यक्ष था। गुरुवार के दिन एक तरफ नासिक में रंग पंचमी की धूम मची थी, वहीं दूसरे तरफ इस हत्याकांड को रात करीब 11:30 बजे अपने अंजाम तक पहुंचाया गया। हत्या के बाद आरोपी मौके से फरार हो गए थे। पुलिस जांच में वर्चस्व की लड़ाई में हत्या होने की बात सामने आई है। इस मामले में पुलिस ने 5 आरोपियों को हिरासत में लिया है। आगे की जांच जारी है। काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते। तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे देत आहोत। खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे। त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे।